डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो, शूरपशी सैनिकांचा विजय असो. जय हिंद, जय संविधान. रक्ताच्या जोरावर आम्ही सर्व भीम सैनिक आता चाललेलो आहोत. आमच्या जे पूर्वज आहे 500 शूरवीरांच्या जो विजयस्तंभ आहे त्या विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी. जय भीम, जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल. आणि या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांनो, आता आम्ही शिरूर फाट्यावर आहे आणि सकाळचे 6 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही चहाचा आस्वाद घेण्यासाठी थांबलो. तर भीमा कोरेगावला येण्यासाठी जर तुम्ही येत असाल तर शिरूर फाट्यावर तिथे वाहतूक पोलीस आहे, यांची कॅबिन इथं बाजूला एक छोटीशी हॉटेल आहे. तर सर्वांना धम्म सकाळ, नमो बुद्धाय, जय भीम. आणि आता आम्ही भीमा कोरेगावाजवळ फक्त 4-5 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत. खूप असा आनंद गगनात मावणी राहिला की ज्या आमच्या पूर्वजांनी ज्या भीमा नदीच्या काठी सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. आज 1 जानेवारी 2026 ज्या शूरवीरांनी पेशवेशाही गाडली त्या अशा भीमा कोरेगावाच्या विजयस्तंभाला मानवंदना अभिवादन करण्यासाठी आम्ही आज पोहोचलेलो आहोत भीमा कोरेगाव. आणि थोड्याच वेळात भीमा नदीला भेट देऊन विजयस्तंभाकडे जाणार आहोत. तर आमच्या या प्रवासामध्ये आमचे सहकारी सर्व तयार झालेले आहे, बघू शकता तुम्ही. जय भीम, जय संविधान. जय भीम. आणि हे टीमचे आमचे अध्यक्ष आयुष्यमान विजय सपकाळ, तसेच भाई संदीप बोर्डे. जय भीम. तसेच आमचे मास्टर, तसेच आमचे गायक अविनाश खरात, तसेच आमचे सहकारी मित्र थोरात, बाकीचे गेले घरात. चालत. जय भीम, जय संविधान. कुठून आले आपण? संभाजीनगर. संभाजीनगर. काय नाव आपलं? रवींद्र सुधाकर. कितवी वेळ आहे भीमा कोरेगावासाठी? पहिली बारात. पहिली बार. जय भीम. जय भीम सर. नाव सांगा आपलं. राम खंडागळे. राम खंडागळे. अच्छा अच्छा, ठीक. जय भीम, जय भीम, जय संविधान. बघू शकता हे छत्रपती संभाजीनगरचे सर्व भीम सैनिक, भीम अनुयायी, तसेच भीमाच्या वागणी ज्याला म्हणतो आपण, त्या सर्व भीमाच्या वागणी. आणि हे भीम सैनिक भीमा कोरेगाव 1 जानेवारी आजच्या दिनी विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी, तसेच वरुड बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीवर आणि गायकवाड यांच्या समाधीवर आपल्या
जे ऊर्जास्थान आहे त्यांना मानवंदना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या हे सर्व भीमसैनिक आणि भीम उपासिका यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्या आजच्या या नवीन वर्षासाठी आपल्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी एवढ्या थंडीमध्ये एक वैयक्तिक कार घेऊन इथे आलेले आहे. यांचं आपल्या या चॅनलला खूप खूप असं सहर्ष स्वागत करतो. जय भीम, जय संविधान, शूरवीरांचा 500 शूरवीरांचा जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. अरे बोला ना बोला, अरे ताकत से बोलो, अरे हिम्मत से बोलो, अरे बोलना पड़ेगा. जय भीम, जय भीम, 500 शूर सैनिकांचं. तर सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम. सांगली जिल्ह्यातले आटपाडी आटपाडी या गावचे भीमसैनिक मिळालेले आहे. किती वर्षापासून तुम्ही भीमा कोरेगावसाठी येता? 10 वर्षापासून. वा वा, बहुत बढिया. काका 10 वर्षापासून भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी
आपल्या 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी इथे सहकुटुंब येत असतात आणि यावर्षी सुद्धा ते त्यांच्या परिवारासोबत उपस्थित झालेले आहे. खूप छान असं हे दृश्य. आणि काका तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची आहे का? महेश देतो. बोला. त्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान देऊन जे अधिकार दिले, त्या महामानवाने जे आपल्या 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी यायचे, तेच वारसा आम्ही आता पुढे घेऊन चाललेलो आहे. क्या बात आहे, बहुत बढिया. कारण कसं आहे, हा इतिहास आहे. 500 लोकांनी 28,000 पेशवाई संपवलेला आणि ती लढाई ही आत्मसन्मानाची होती. ही कोण्या भांडलंय केलंय म्हणून नाही लढाई नव्हती, ती स्वाभिमानाची लढाई होती. आणि हा आपला समाज हा स्वाभिमानी समाज आहे. त्यामुळे सर्वांनी भीमा कोरेगावला आलं पाहिजे. आपला बाबासाहेबांनी जो चालू केलेला प्रवास होता, त्या महाशूरवीरांना मानवंदना द्यायचा, तो आहे. आम्ही आहे तोपर्यंत तर कधी बंद ठेवणार नाही, हे सर्वांना आश्वासन देतो. आम्ही गेले 10 वर्ष सातत्यपूर्व येतो. या सर्व भीमानयांना आम्ही हेच आवाहन करतो, तुम्ही आमच्यासह या. जय भीम. खूप छान प्रतिक्रिया दादांनी दिलेली आहे. एक चांगलं आव्हान आणि एक चांगला संदेश आपला भीम सैनिकाकडून मिळालेला आहे की त्यांनी प्रत्येक वर्षी मानवंदना आणि अभिवादन करण्यासाठी आपल्या पूर्वजांना इथे यायचं आहे. बाबासाहेबांनी 1926 साली येऊन विजयस्तंभाला आणि आपल्या पूर्वजांना मानवंदना दिली होती. तीच प्रथा हे दादा 10 वर्षापासून चालू ठेवत आहे. आणि त्यांनी छान प्रकारे आव्हान केलेले आहे की आपण ही येत राहा. आणि सर्वांना मी पण आव्हान करतो आमच्या चॅनलच्या मार्फत की आपण सुद्धा भीमा कोरेगाव आपल्या पूर्वजांना आणि शूर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी येत राहा. नमो बुद्धाय. जय भीम. विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे बोलो रे बोलो, और ताकत से बोलो. अरे भीमा नदीवरून सांगे मर्द महाराची कहाणी, चिंध्या चिंध्या केल्या त्या 28,000च्या त्या फक्त 500 शूरवीरांनी. जय भीम. खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुमच्यामुळे. आणि बघता आपण ज्या 500 शूर सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला, अशी ही पवित्र ज्याला म्हटलं जाईल अशी ही भीमा नदी बघू शकता आपण. भीमा नदी, या भीमा नदीचा येथेच पेशव्याविरुद्ध महार असं युद्ध नव्हतं, हे स्वाभिमानाचं युद्ध होतं, ज्यामध्ये आमच्या गळ्यातील मडके आणि पाठीवरचे झाडू या संघर्षातून निघालेले आहे. असे आमचे पूर्वज यांना मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारी जे भारतीय कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरू होतं, परंतु आम्ही नवीन वर्ष हे आमच्या सर्व शूर सैनिकांना मानवंदना देऊन आम्ही साजरं करतो. तर बघू शकता हे आमचे सर्व भीम सैनिक, अलोट अशी गर्दी, लाखो करोडच्या संख्येने हे भीम सैनिक इथे महामानवास आणि शूर सैनिकास अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित होतात आणि नवीन वर्ष साजरं करतात. बघू शकता नदी, भीमा नदी हीच ती नदी जिथे पेशवे सळो का पळो करून सोडणारे आमचे 500 शूर सैनिक यांना अभिवादन करण्यासाठी लाखो करोडच्या संख्येने आमचे भीम सैनिक दरवर्षी
जातात. बघू शकता भीमा कोरेगावची ही नदी. याच नदीवरती आमच्या 500 शूर सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला आणि एक नवा इतिहास घडला की जो हजारो करोडो वर्ष जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत हा इतिहास राहील. म्हणून अशा सैनिकांना मानवंदना करण्यासाठी विजय स्तंभाकडे आम्ही वाटचाल करत आहोत. बघा जिकडे बघावं तिकडे भीमसैनिक आणि बघा विजय स्तंभाकडे आम्ही आता जवळच आनंद गगनात मावणार झाला.
शहर पोलीस दलांतर्फे नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि 208व्या हे शौर्य दिन निमित्ताने इथे मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित आहे. आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बधाई, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी भीमा कोरेगाव विजय स्तंभ सेवा समिती करून सीपी साहेबांचा एक सत्कार करण्यात येत आहे. म्हणजे मी तुमचा साथी ना. पुणे शहर पोलीस प्रशासनातर्फे आपल्या सर्व अभिवादकांचे सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे, अभिवादन करायचं आहे, जय भीम बोलायचं आहे, हळूहळू पुढे करायचं आहे. मागे मोठ्या प्रमाणात आपले बंधू भगिनी उभे आहेत, आपण हळूहळू पुढे चालत राहायचं आहे. रॅम्प ए, रॅम्प बी, रॅम्प सी, रॅम्प डी, ई, एफ कर्मचारी पुढे या, आपण मदत करायची आहे. अभिवादकांना पुढे जाण्यासाठी साधारण चिंतेचा वापर करायचा आहे. पुढे या, चिंतेचा कार्यक्रम उभे लोक पुढे या, मदत करा. सर्व अभिवादकांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे, समता सैनिकांची परेड आता सुरू होत आहे. कृपया आपण सर्वांनी बाहेरच्या बाजूला जायचे. समता सैनिकांची परेड चालू झालेली आहे. चला प्रथा पुरा करून द्यायचा आहे. चला सर्व सैनिकांना विनंती आहे, सर्व यांना पुढे घ्यायचं आहे. शाखेय संघ आपल्याला विनंती आहे, आपल्याला विनंती आहे, सर्वांना अभिवादन करायचं आहे. शाखेय संघ आपल्याला विनंती आहे, सर्वांना अभिवादन करायचं. शूरवीरांचा ईश्वराचा परमपूज्य मोदी बाहेर पडणारे रॅम्प चालू राहिले पाहिजे. बाहेर पडणारे रॅम्प कंटिन्यू चालू राहिले पाहिजे. रॅम्प ए, सी, नरावे साहेब, कनेरे साहेब, येथे शिंदे साहेब थांबलेले आहात. आपल्यासारखे सर्व अभिवादक बाहेर मोठ्या प्रमाणात वाट पाहत आहेत. जास्त वेळ न रेंगाळता कृपया आपण हळूहळू पुढे चालत राहायचं आहे. आपल्यास विनंती आहे, अभिवादन करा, जय भीम बोला, पुढे चालत राहा. आपल्यास विनंती आहे, एका जागेवर थांबू नका, हळूहळू पुढे चालत राहा. कृपा करून घोषणा करून एकाच ठिकाणी थांबू नका. रील काढत फोटो घेत कृपया एका ठिकाणी थांबू नका. आपण पुढे चालत राहायचं आहे. कृपया हळूहळू पुढे चालत राहा. रॅम्प ए, रॅम्प बी आणि सी या ठिकाणी आपण मार्ग सोडायचा आहे.
आता विनंती आहे कृपया एका जागेवर थांबू नका. नरवणे साहेब, आपल्या सोबत असलेला कर्मचारी त्यांना मध्ये पाठवा. अभिवादकांना विनंती आहे, अभिवादन करायचं आहे. अभिवादकांना विनंती आहे, कृपया पुढे चालत राहायचं आहे. आपण बराच वेळ एकाच ठिकाणी थांबत आहात. आपल्याला विनंती आहे, आपण हळूहळू पुढे चालत राहायचं आहे. एका जागेवर थांबू नका. एकावर थांबा. आपल्याला विनंती आहे, हळूहळू पुढे चालत राहायचं एकच उद्देश आहे की समाजावरती जे अन्याय अत्याचार होतात तर ते अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे तर त्या धम्माचं संरक्षण करण्यासाठी किंवा धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जे भिक्खू संघ दिलेला आहे तर त्या भिक्खू संघावर सुद्धा अन्याय अत्याचार होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा समता सैनिक दलाची त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि त्या पद्धतीनं किंवा जिथं जिथं धम्म परिषद आहे धम्म परिषदेच्या ठिकाणी सुद्धा तिथं त्या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीने संरक्षण दिलं जातं की ज्यामुळे ती धम्म परिषद म्हणजे लिलया पार पडली जाते म्हणजे कोणत्याही प्रकारचं घालून लागलं जातं. तर अशा पद्धतीचं जर समजा वेगळ्या प्रकारचं जर आपल्या याच्यातून जर युनिट निर्माण केले मेडिकल युनिट लॉ युनिट अशा वेगळ्या प्रकारचं जर युनिट उभं केलं तर निश्चितपणे समता सैनिक दलाला बळकटी कारण बाबासाहेबांचा उद्देश जे होता की या समाजावर जो अन्याय अत्याचार होतो परंतु काय होऊ लागलेले अन्याय अत्याचार होतात
असताना तो दूर होत नाही. का होत नाही? कारण समाज हा पूर्णपणे वेगळ्या गटातटामध्ये विभागला गेलेला आहे. मग या गटातटाला एकत्र आणण्याचं काम जे समता सैनिक दलाचा जो सैनिक आहे तर तो त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने करेल अशी मला आपल्या धर्माचा आम्ही सैनिक आहे याचा योग्य विचार करून बाबासाहेबांनी सांगितलेल्या समता सैनिक दलामध्ये आम्ही आमच्या वतीने जे सहकार्य लागतं आम्ही तुम्हाला आमच्या या शौर्य दिनाच्या अशी ग्वाही देतो आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. यानंतरही आणखी आम्ही तरुण वर्ग त्यामध्ये कार्यरत आहोत. या सैनिकाचा तर सेवा केली त्यांनी, पण आज ते समाजाची सेवा करण्यासाठी सुद्धा अगदी बघा 500 शिव महाराजांनी 28,000 पेशव्यांचा आत्मा केला तर ते हीच महानदी जे 1 जानेवारी 1818 या तारखेची साक्षीदार आहे. आणि इंग्रजांनी त्यावेळेस हे युद्ध आपल्या महार सैनिकांनी जिंकलं तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे एक विजयस्तंभ म्हणून त्यांनी साकारलेला आहे. तर ही लढाई जी होती तर ही काही जातीवादी लढाई नव्हती, तर ही लढाई होती स्वाभिमानी. ज्या काळात 5,000 वर्षापासून अन्य अत्याचारावर हा लढा होता. ज्यांच्या गळामध्ये मटके आणि पाठीला झाडू होते, कमरेला झाडू, हे काढण्यासाठी हा लढा होता. ज्या पेशवांनी आतापर्यंत अन्याय केलेला होता, अन्यायाच्या विरुद्ध हा लढा म्हणजे भीमा कोरेगावचा लढा. म्हणून ही नदी त्या लढ्याची साक्षी आहे. अशा या नदीला मी त्रिवार वंदन करतो. आणि आपणही बघू शकता की या नदीचं जे रौद्र असं रूप आहे आणि इंग्रजकालीन असा हा जो पूल आहे, या पुलावरून आजच्या दिवशी हजारो नाही, लाखो नाही तर करोडो भीमसैनिक, भीम अनुयायी इथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी संपूर्ण भारत आणि जग हा नवीन वर्षाचा हर्षोल्लास करतो. परंतु भीम अनुयायी या भीमा कोरेगावाच्या विजयस्तंभाला अभिवादन करून 500 शूर वीरांना अभिवादन करून नवीन वर्षाची साक्षी देतात की आम्ही शूरवीरांची अवलादी आहोत. आणि
महाराष्ट्रावरून जय भीम जय भीम जय भीम. महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगात जिथं भीम अनुयायी आहेत तिथून मानवंदनेसाठी अभिवादनेसाठी इथे येत असतात. आणि हे बघा, हे दृश्य या पुलावरचं लाखोच्या संख्येने इथे भीम अनुयायी, भीम सैनिक, भीमकन्या इथे उपस्थित राहून जिथे 500 शूर सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला होता. आणि आपण बघू शकता हे जे गर्दी उसळत आहे तर ही फक्त 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी. आणि ते 2 भीमकन्या भीम अनुयायी आहेत ज्या या भीमा कोरेगावाची साक्षी म्हणून हातात निळा झेंडा घेऊन या भीमा नदीच्या काठी मानवंदनेसाठी उपस्थित आहात. जय भीम ताई. बघा या भीमकन्या इथे हातात झेंडा घेऊन इथे अभिवादन करण्यासाठी. आणि हीच ती भीमा नदी. तुम्ही बघू शकाल माझ्या पाठीमागं जी गर्दी आहे त्याहूनही अतिशय गर्दी जशी ह्या मार्गाने जात आहे तशीच त्या मार्गाने वरतून येत आहे. बघू शकता तुम्ही असंख्य लाखो करोडो भीमसैनिक भीम अनुयायी ते मानवंदनेसाठी भीमा कोरेगाव जयंगड लाखोच्या संख्येने भीमसैनिक भीम अनुयायी इथे येत आहे आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी.
गोविंद गणपत गायकवाड यांच्या समाधीकडे आम्ही मार्गस्थ होत असून अभिवादन करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो, शूर 500 सैनिकांचा विजय असो. जय हिंद, जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.